श्री अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट मागच्या 42 वर्षापासून हा कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. ओके. या कार्यक्रमाचा आयोजक मी स्वतः प्रशांत आहे. हां, हे 43 वर्ष असल्यामुळे 43 फुटाच्या रावणाची पुतळ्याचं बरोबर. काम चालू आहे. तर हे रावणाचे पाय बनवलेले आहेत. जवळजवळ मी 25वा रावण बनवतो आहे. मी अगदी लहानपणापासून म्हणजे फोटोग्राफी करतो. पूर्ण हा 42 फुटाचा रावण बनवलेला आहे आणि हा तो गावस्कर मैदानामध्ये जाऊन उभा करतील. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे योगेश पिंपळे. तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे बेलापूरमध्ये सेक्टर 2मध्ये. तर श्री अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्टच्या इथे आलेलो आहे मी. इथे येण्याचं कारण असं आहे की 12 तारखेला आपला दसऱ्याचा कार्यक्रम आहे. दसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये रावणाचं दहनाचा कार्यक्रम आहे. तर ते आपलं सुनील गावस्कर मैदान आहे बेलापूरमध्ये, तिथेच आहे. तर त्याची तयारी चालू येते. तर त्यासाठीच मी आलेलो आहे. ते बघा तुम्ही बॅक साईडला बघू शकता. इथं मंदिर आहे, राम मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, आतमध्ये शनी मंदिर पण, शंकर पण आहे. तिथे समोर रावणाचं दहन बनवण्याचा प्रोग्राम चालला आहे, म्हणजे बनवतात तिथे. आणि मैदानामध्ये त्याची स्टेज वगैरे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. ज्यांनी हा कार्यक्रम जो आयोजन केलेला आहे ते श्री प्रशांत पाटीलजी, ते आता आले तेच. तर त्यांच्याकडून बाकीची डिटेल आपण जाणून घेऊया. तर हे बघा, आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. हे असं रामाचं मंदिर आहे आणि इथे दहन बनवत आहेत. तर आपण आता यांना भेटूया. तर हे बघा, ही तयारी चालू आहे. तर आपण थोडीशी डिटेल जाणून घ्यावी यांच्याकडून, कशी तयारी काय करतायत. हे बघा, हा दहन बनवतात आणि हे जे आपले श्री प्रशांत पाटीलचे ह्यांनीच पूर्ण तयारी केलेली आहे. तर हे रावणाचे पाय बनवलेले आहेत. ते शिफ्टिंग करतात वाटतं. आणि हा जो पूर्ण कार्यक्रम आयोजन केलेला आहे ना, तो ह्यांनीच केलेला आहे. तर आपण थोडंसं यांच्याशी बोलूया, जाणून घेऊया थोडं. तर प्रशांतजी, हे आमचे प्रशांत पाटीलचे जो पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते ह्यांनीच केलेला आहे. तर मला थोडंसं याच्या कार्यक्रमाबद्दल सांगा ना थोडं, की कधीपासून स्टार्ट केलेला हा कार्यक्रम आणि कसं तुम्ही कुठे कुठे करताय. नमस्कार, माझं नाव प्रशांत पाटील. ओके. श्री अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट मागच्या 42 वर्षापासून हा कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. ओके. त्या कार्यक्रमाचा आयोजक मी स्वतः प्रशांत आहे आणि आम्ही ह्या 43 वर्ष आहे. नवी मुंबईतला सर्वात मोठा रावण ओके या नावाने व्यक्तीने ओळखला जातो. हां, हे 43 वर्ष असल्यामुळे 43 फुटाच्या रावणाची पुतळ्याचं बरोबर. काम चालू आहे. हां, मागच्या 20 दिवसापासून याचं काम चालू आहे. बरोबर. काका गोंदेकर जे स्कूल ऑफ आर्ट्सचे ओके. याचे मेन आयोजक आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. बरोबर. आणि समोर जा मनोज आहे, जो हा तुमच्यासमोर बघू शकता तुम्ही, अंगठा तयार करतोय रावणाचा. ओके. हा चेहरा हे आहे जे आणि ही बॉडी आहे मागे. ओके, ही बॉडी बनवलेली आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता त्यांची भूतांचं काम चालू आहे. कारण चालू, बरोबर. असे 3 पार्टमध्ये रावणाचे आम्ही हे प्रतिकृती तयार करतो. बरोबर. आणि समोर सुनील गावस्कर मैदानमध्ये हा कार्यक्रम 12 तारखेला संध्याकाळी 7 वाजता याचं 7 वाजता. आयोजन असतं. बरोबर. ओके. जवळजवळ नवी मुंबईतले 7 ते 8 हजार लोक या कार्यक्रमाचा आनंद घेतात. त्याच्यात आम्ही ओके. रामलीलाची झाकी तयार करतो. ओके. त्याच्यातून लोकांना एक संदेश जातो की रामराज्य जे होतं ते कसं बरोबर. होतं, बरोबर. ते आम्ही लोकांना एक परिष्कृत करतो. कारण हे मंदिरच श्रीरामाचं आहे. बरोबर. हां, त्यामुळे श्रीराम मंदिराच्या माध्यमातून आणि हनुमानाची मूर्ती आमची जी आहे श्री अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट, ओके. आणि ह्याचे जे अध्यक्ष आहेत माझे वडील पांडुरंग पाटील, बरोबर. त्यांच्या हां. मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. ओके. आणि बहुत लोकांना हा कार्यक्रम आवडतो म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी आमचा जीव रात्रदिवस बरोबर. लावून हां, त्याला खूप मेहनत 22 हां, कारण याच्या मागे खूप मोठा परिश्रम असतो. बरोबर. बरोबर. चटया बांबूच्या ह्याच्याने हा केला जातो.
त्याच्यात कुठलीही सामग्री आम्ही वापरत नाही. जे लाकडं तुम्ही बघू शकता की छोट्या छोट्या फळ्या बनवून बरोबर. हां. कटिंग करून एक शेप देऊन त्याला प्रॉपरली बनवतो. ओके आम्ही एक पुतळा तयार करत नाही, एक जीव तयार करतो. ओके ओके त्याची 22 दिवसाची मेहनत असते हां. आणि लोकांना हा कार्यक्रम आवडतो म्हणून आम्ही करतोय. जिथपर्यंत आमच्याकडे आहे जाऊ आम्हाला लोकांचा प्रतिसाद असेल आम्ही नक्की करत राहू. नक्की आणि तुम्ही नक्की पण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आमची नम्र विनंती. नक्की नक्की ओके सर, नक्की. थँक्यू. तर आता आपण बघितलंच श्री प्रशांत पाटील यांनी आपल्याला सांगितलं, तर थोडंसं आपण यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही इथेच आता ह्याचं कार्यक्रम सगळं आयोजित करता, तर तुम्हीच प्रयत्न करताय सर्व, तर काय सांगसाल थोडं कार्यक्रमबद्दल? कधीपासून आता हे जवळजवळ मी 25वा राऊंड बनवतो. 25वा राऊंड बनवतो. हे सगळं डिझाईन वगैरे करणे तुम्हीच डिसाईड करता ना, कसं करायचं काय करायचं? ओके. आणि हे मैदान आपलं या बाजूच्या सुनील गावस्कर मैदानामध्ये हा त्याचा दहन चालू आहे. रमेश वासुदेव गोंधळेकर. ओके. तुम्ही राहायला इथे बेलापूरमध्ये ना? माझं ओके, इथेच आहे का? ओके मी GD आर्ट केलं आहे. ओके. स्कूल ऑफ आर्टमधून. ओके. आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टी मला सर्व माहिती आहे. बरोबर बरोबर. आणि आता हे आता कसं आणि किती फुटापर्यंत मूर्ती बनवतात हे आपलं हे? ही 42 फूट होईल आता. 42 फूटची दहन बनवेल. त्यांना जेवढी पाहिजे असेल तेवढी बनवते. बनवतात. बरोबर. मी अगदी लहानपणापासून म्हणजे फोटोग्राफी करतो. ओके. फोटोग्राफीचा तुम्हाला भरपूर शॉक आहे? हो अगदी. तो B2 याचा साईजचा जो कॅमेरा आहे ना, पहिला आखवा क्लिक, हां 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 हां, जो मोठ्या साईजचा असतो त्यातून फोटो करून हां. लग्नाची नवरा नवरी बसलेली असताना हां. फोटो तिथे लावलाय. ओके. मग तो डायरेक्ट फोटो निघतो बाहेर तो? नाही, मग कसं? डार्क रूम. ओके. हां. डार्क रूम बंद करून नवरा नवरी उठायच्या आत तिथे लावलाय. ओके. म्हणजे एवढं फास्ट तुम्ही लगेच हे करून केलं आहे. त्या टायमाला रील्स असायचे ना, हा रील्स रील्सवाले असायचे, मग ते सगळं करून ब्लॅक अँड ब्लॅक अँड व्हाईट करून ओके. तो नवरा नवरी उठायच्या आत तिथे लावलाय. मग कधी ह्याला बरीच वर्ष झाली. कधीची गोष्ट आहे तरी अंदाजे? तरी 40 वर्षापूर्वीच. भरपूर भरपूर. म्हणजे तुम्ही भरपूर त्या फोटो काढला की लगेच कॉन्टॅक्ट प्रिंट करून कॉन्टॅक्ट प्रिंट. आताच्या जमान्यात चल आता हे सगळं ऑनलाईन सगळं आलं त्यामुळे लगेच हे होतं. जरी पुढं असलं तरी मी बराच पुढं होतो. बरोबर बरोबर. खूप 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 नवरा धन्यवाद. नवरी उठायच्या आत तिथं फोटो रेडी होऊन द्यायचा. बरोबर बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण जाणून घेतलं सर्व गोष्टी आणि प्रशांतजी पाटीलजी पण आता थोडं निघून गेलेत, कारण त्यांचं तो काहीतरी काम होतं त्यामुळे, कारण त्याची धावपळ पण चालू आहे त्यामुळे ते कंटिन्यू तिकडे इकडे पडतात. तर यांचं पण आपण थोडंसं इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि आता आपण हे बघूया दहन कसं बनवत आहेत. तर हे बघा, तर हे हाताचे अंगठ्याचं काम बनवून घेतात. ते ह्याच्यामध्ये तलवार, इसमें तलवार हे करेंगे ना, ह्याच्यामध्ये तलवार अडकवणार आहेत. आणि हे बघा, हे तोंड बनवलं आता, हे पण रेडी होईल थोड्या वेळातच. हे बघा, हे वरतून बनवलं आहे आणि हा देह पूर्ण त्याचे हात वगैरे बनवलेत बघा इथे. बघा, हे पूर्ण हा 42 फुटाचा राऊंड बनवलेला आहे आणि हा तो गावस्कर मैदानामध्ये जाऊन उभा करतील आणि हे त्याचे पाय लावतात बघा. आता हे सर्व रेडी करणार आणि मग तिथे घेऊन जाणार. तर हे मंदिर पण किती सुंदर मंदिर आहे. इथं रामाची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवतो, रामाची मूर्ती पण दाखवतो. इथे बघा, हे पिंपळाचं झाड आहे आणि इथे बाजूलाच शंकराचं मंदिर आहे. हे बघा, आतमध्ये शंकराचं मंदिर आहे आणि इथे तर तयारी चालूच आहे. तुम्हाला पूर्ण त्या मंदिराचा परिसर दाखवतो कसा आहे ते. आणि इथे एंट्री केल्या जिथे शनी मंदिराचं छोटीशी मूर्ती आहे. हे बघा, हे शनी मंदिर आहे आणि इथे समोर आतमध्ये रामाची मूर्ती आहे. तर हे असं मंदिर आहे. तुम्ही शनिवारी इथे येऊ शकता. सेक्टर 2मध्ये आहे. तर इथून एंट्री आहे, तुम्हाला दाखवतो. थोडं आपण आतमध्ये जाऊन पाया पडूया. सुरुवातीला हनुमान मंदिर. तर हे असे तयारी चालू आहे आता. आणि ह्याचं जे मेन दहन होणार आहे ज्या मैदानामध्ये, तर चला आपण आता त्या मैदानात जाऊया आणि त्या मैदान थोडं दाखवूया. तिथे पण तयारी चालू आहे, स्टेज वगैरे बांधतायत, ते सर्व डिटेल्स दाखवतो तुम्हाला. तर चला मग आपण डायरेक्ट आता आपण मैदानाच्या तिथे जाऊया. त्या मैदानामध्ये कशी तयारी चालली ती आपण बघूया.
तर जिथे रावणाचं दहनाचा कार्यक्रम होणार आहे ते सुनील गावस्कर मैदान आहे. तर हे बघा सुनील गावस्कर मैदान हे बेलापूर सेक्टर 1 मध्ये येते. तर इथे आहे असं मैदान आहे पूर्ण. हे बघा इथं पूर्ण आता स्टेजचं काम चालू आहे. आता सुरुवात झाली. इथून एंट्री करणार आहे आणि इथे जे आहे ना इथे जे आता पब्लिक पोरं खेळत आहेत ना तर इथेच रावणाला उभं करणार आहेत दहन करण्यासाठी. आणि तिकडे बघा दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन स्टेजचा कार्यक्रम चालू आहे. हे बघा हे आता पडदे वगैरे तर उघडून ठेवले तर तिथे लावतील प्रॉपर. हे असं बांबू लावलं लाईटिंग बिटिंग करतायत सुरुवातीपासून. आणि तिथे देवी बसलेली आहे तर आपण देवीचं दर्शन घेऊया आणि थोडं त्याच्या अगोदर इथे दाखवतो तुम्हाला. तर हे गोष्टी झालेली आहे पूर्ण. आता जेवायला बसलेत वाटतं. हे बघा हे आता सुरुवात झालेली आहे आता हळूहळू. तर इकडून आता सकाळी पूजा वगैरे केली इथे आणि इथून सुरुवात झालेली आहे. तर हे बघा हे असं इथं मैदान आहे. तिकडे रावणाचं पुतळा उभा करणार आहेत. आणि खूप बोलतात की हे पूर्ण मैदान भरून जातं. 9-10 हजारच्या संख्येने लोक येतात दसऱ्याला. तर खूप जबरदस्त शो होणार आहे. आपण आता इथे बघूया आतमध्ये देवीचं दर्शन घेऊया आणि मग आपल्या व्हिडिओला आपण टाटा बाय बाय करूया. तर आपलं देवीचं दर्शन पण झालेलं आहे आणि कशी तयारी चालू आहे 12 तारखेची रावण दहनाची ती पण आपण कवर केलेली आहे. आणि आपण आता 12 तारखेला इथे पोचूया या मैदानामध्ये गावस्कर मैदानामध्ये आणि दहनाचा कार्यक्रम आपण एन्जॉय करूया. तर प्रत्येकाने या इथे आणि ह्याची शोभा वाढवा, कार्यक्रमाची शोभा वाढवा. ते संध्याकाळपर्यंत पूर्ण रेडी होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करूया आणि भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.